नमस्कार. मुलांचं जग आहे ना, ते खरं तर दोन ठिकाणी असतं. एक त्यांचं घर आणि दुसरी त्यांची शाळा. मग या दोन महत्त्वाच्या जगांना जोडणारा एक मजबूत पूल बांधायचा कसा, हे विश्लेषण शिक्षकांना नेमकं याच कामात मदत करणारं एक व्यावहारिक मार्गदर्शन आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवातच करूया या एका मूलभूत तत्वाने. हे वाक्य म्हणजे आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे. खरंच आहे, जोपर्यंत घर आणि शाळा एकत्र येत नाहीत तोपर्यंत मुलांची प्रगती खऱ्या अर्थाने पूर्ण होऊच शकत नाही. चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. आपण आधी पाया समजून घेऊ, म्हणजे हे नातं का महत्वाचं आहे. मग पालक सभा आणि गृहभेटी या दोन मुख्य स्तंभांबद्दल बोलू. त्यानंतर पालकांना कोणता महत्वाचा संदेश द्यायचा ते पाहू, आणि शेवटी या सगळ्याचा काय सकारात्मक परिणाम होतो हेही जाणून घेऊ. तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बघा, कोणतीही गोष्ट कशी करायची हे समजून घेण्याआधी ती का करायची हे समजणं जास्त महत्वाचं असतं, नाही का? आता जरा हे आकडे बघा. हे बघितल्यावर ना चित्र एकदम स्पष्ट होतं. मुलं दिवसातले फक्त 3 ते 4 तास अंगणवाडीत किंवा शाळेत असतात, पण तब्बल 20 तासांपेक्षा जास्त वेळ ती घरी असतात. यावरूनच आपल्याला सहज कळतं की मुलांच्या विकासासाठी घरासोबत भागीदारी करणं किती किती गरजेचं आहे. आता आपण वळूया आपल्या पहिल्या महत्त्वाच्या स्तंभाकडे, म्हणजे एका प्रभावी पालक सभेकडे. आपण बघूया की नेहमीच्या पालक सभेला एका जबरदस्त संवादाच्या संधीमध्ये कसं बदलता येईल. एका यशस्वी पालक सभेची उद्दिष्ट काय असायला हवीत? तर बघा, फक्त मुलांच्या प्रगतीचा अहवाल देणं एवढंच नाही, तर शाळेत काय काय नवीन घडतंय हे पालकांना सांगणं, आरोग्य आणि पोषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना मदत करणारा समुदाय तयार करणं हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपलं ध्येय भाषण देणं नाहीये, तर संवाद साधणं आहे. सभा एकतर्फी न होता ती दुतर्फी व्हायला हवी. पण मग संवाद सुरू कसा करायचा? त्यासाठी एक अगदी सोपा आणि तितकाच प्रभावी प्रश्न आहे. पालकांना विचारा, तुमचं मूल घरी काय गमती-जमती करतं? बघा, हा प्रश्न विचारल्यावर पालक किती आवडीने बोलायला लागतात. त्यांना वाटतं की त्यांचं ऐकून घेतलं जातंय. आणि अजून एक मस्त ॲक्टिव्हिटी करता येईल. मुलांनी काढलेली चित्र किंवा त्यांनी मातीपासून बनवलेल्या वस्तू यांचं एक छोटंसं प्रदर्शनच भरवा की. जेव्हा पालक आपल्या मुलांनी केलेलं काम स्वतःच्या डोळ्यांनी बघतात ना, तेव्हा त्यांना जो अभिमान वाटतो ना, तिथूनच प्रगतीबद्दलचा संवाद अगदी सहज सुरू होतो. आता पालक सभेत नक्की बोलायचं काय? तर काही विषय खूप महत्त्वाचे आहेत ज्यावर चर्चा झालीच पाहिजे. जसे की मुलांनी रोज शाळेत येणं का गरजेचं आहे, डब्यात जंक फूडऐवजी पौष्टिक पदार्थ का द्यावेत, वैयक्तिक स्वच्छता म्हणजे स्वच्छ कपडे, कापलेली नखं, आणि हो, मुलांवर अभ्यासासाठी दबाव टाकू नका, त्यांना खेळातून शिकू द्या. पालक सभेनंतर आता आपण दुसऱ्या तितक्याच महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया, आणि तो स्तंभ म्हणजे गृहभेट. गृहभेट हे फक्त एक काम नाहीये, तर ते नातं जोडणारे खूप शक्तिशाली माध्यम आहे. हे वाक्य मात्र अगदी मनावर कोरून ठेवायला हवं. गृहभेट म्हणजे तपासणी नाही, हा एक जोडण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे प्रचंड विश्वास निर्माण होतो. विचार करा, जेव्हा ताई स्वतः घरी येतात तेव्हा पालकांना जो आपलेपणा वाटतो तो खूप मोलाचा असतो. पण मग प्रश्न येतो की गृहभेट नक्की कधी द्यावी? त्यासाठी काही सोपे नियम आहेत. जसं की एखादं मूल आजारी असेल किंवा सलग 3-4 दिवस गैरहजर असेल तर नक्की भेट द्या. किंवा असं काही विशेष कारण नसतानाही महिन्यातून एकदा सदिच्छा भेट म्हणून नक्कीच जाता येतं. बरं, भेटीला गेल्यावर काय करायचं? तिथे आपलं वागणं खूप महत्वाचं ठरतं. घरातली स्वच्छता, पाण्याची सोय ह्यांसारख्या गोष्टी सहजतेने बघा. पालकांशी खूप आपुलकीने आणि प्रेमाने बोला. मुलाच्या तक्रारी करण्याऐवजी त्याच्यातल्या चांगल्या गुणांचं कौतुक करा. आणि लसीकरण पूर्ण झालं आहे की नाही हे हळुवारपणे विचारून घ्या. आता आपण त्या काही गोष्टी बघूया ज्या शिक्षक म्हणून आपण पालकांपर्यंत पोहोचवू शकतो. यांना तुम्ही साधे, सोपे पण खूप शक्तिशाली मंत्र म्हणू शकता. पहिला मंत्र आहे वेळ द्या. हे बघा, मुलांसाठी महागड्या खेळण्यांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो पालकांचा वेळ. त्यांच्यासोबत बसून फक्त गप्पा मारणं ही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आणि मौल्यवान भेट आहे. दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मंत्र, तुलना नको. आपण सहज बोलून जातो, बघ शेजारचा मुलगा किती हुशार आहे, पण ही तुलना मुलांच्या मनावर खूप मोठा आघात करते. प्रत्येक मुलाची वाढण्याची आणि शिकण्याची गती वेगळी असते, त्याचा आदर करायला हवा. तिसरा मंत्र आहे गोष्टी सांगा. रोज रात्री झोपताना फक्त एक छोटीशी गोष्ट. किती सोपं हे नाही का? पण यामुळे मुलांची कल्पनाशक्ती तर वाढतेच, पण तुमचं नातंही खूप घट्ट होतं.
आणि चौथा मंत्र जो आजच्या काळात खूप महत्वाचा आहे, मोबाईल टाळा. लक्षात ठेवा, मुलं आपण जे करतो तेच शिकतात. त्यांच्यासमोर आपला स्वतःचा मोबाईल वापर कमी करणं हा त्यांच्यासमोर ठेवलेला एक उत्तम आदर्श आहे. तर आपण पालकसभा बघितली, गृहभेट बघितली, पालकांसाठीचे मंत्र बघितले. आता या सगळ्याचा मिळून काय सकारात्मक परिणाम होतो ते पाहूया. तो पूर्ण झालेला पूल कसा दिसतो. ही यशाची एक सरळ सोपी साखळी आहे. सगळी सुरुवात होते पालकांसोबत विश्वास निर्माण करण्यापासून. विश्वास निर्माण झाला की मुलांची उपस्थिती वाढते. उपस्थिती वाढली की त्यांच्या विकासात सुधारणा होते. आणि हा सगळ्याचा शेवटचा सुंदर परिणाम म्हणजे एक आत्मविश्वासू आणि आनंदी मूल. थोडक्यात सांगायचं झालं तर या भागीदारीमुळे कुपोषण किंवा मुलांच्या मनातली भीती यांसारख्या समस्या खूप लवकर सुटतात. पालकांचा शाळेवरचा विश्वास कमावला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घर आणि शाळा दोन्ही ठिकाणी जेव्हा मुलांना एकसारखं प्रेमळ वातावरण मिळतं तेव्हा ती मुलं खऱ्या अर्थाने उमलतात, फुलतात. तर मग आता विचार करण्याची वेळ आहे. हा पूल बांधण्यासाठी तुम्ही पहिलं पाऊल कोणतं उचलणार? एक अधिक प्रभावी आणि संवादी पालक सभा घेणार की एका नव्या गृहभेटीने नात्याची सुंदर सुरुवात करणार?